नई मुंबई के नेहरू सेक्टर स्थित भास्कर यमगार के भाजपा कार्यालय में बप्पा का आगमन स्थापना पर सत्यनारायण की पूजा का किया गया आयोजन। देखिए खबरें आज भी के लिए नई मुंबई ब्यूरो रिपोर्ट। हर साल की तरह इस साल भी भास्कर यमगार के नेहरू सेक्टर 10 स्थित भाजपा कार्यालय में प्यारे बप्पा का आगमन कर स्थापना कर सत्यनारायण की पूजा का आयोजन किया गया। इस आयोजन में मुख्य अतिथि की उपस्थिति में भाजपा जिला अध्यक्ष डॉक्टर पाटिल ने गणेश जी के दर्शन कर आरती का लाभ उठाया। यह उत्सव भाजपा नेहरू पश्चिम मंडल के पहला व अथवा वरिष्ठ नागरिक कल्याण मंडल के सहयोग से मनाया जाता है। मंडल अध्यक्ष भास्कर यमगार के नेतृत्व में समाज के सभी वर्गों को एक साथ लाने की विभिन्न गतिविधियों के भी आयोजन की जाती है। इस अवसर पर मंडल के पदाधिकारी, कार्यकर्ता, महिला मंडल, स्थानीय नागरिक व वरिष्ठ नागरिक बड़ी संख्या में इस सत्यनारायण पूजा में उपस्थित रहे। मी अशी घेते म्हणजे सगळेच येतील, सर पण येतील। कधी काय सांगाल, यमगर सरांच्या इथे हा बाप्पा इथे विराजमान झालेला आहे, काय सांगाल तुमच्या भावना? गणेश उत्सवाच्या सर्वांना शुभेच्छा आणि गणेशाला नमस्कार करते। यमगर सर खूप कार्यक्रम घेतात आमच्या भजनी मंडळाला, तिथं जागा दिलेली आहे भजनाला, काश्यसाळी चालू केलेली सर्वांना फ्री मध्ये। आम्हाला अयोध्येला पण नेलेलं त्यांनी, खूप चांगली सोय केलेली आणि सर्वांवर चांगलं लक्ष देतात आणि ज्येष्ठ नागरिकांना खूप सांभाळून घेतात आणि त्यांच्या समस्या पण खूप ऐकतात आणि समजून पण घेतात आणि चांगलाच कार्यक्रम चाललेला आहे त्यांचा, त्याच्याबद्दल त्यांचं अभिनंदन। आणि गणपती बाप्पाच्या चरणी प्रार्थना करते की असाच कार्यक्रम चालू ठेवावा त्यांनी ज्येष्ठ नागरिकांसाठी। सर, आज इथे प्रमाणे आज 14 वर्ष पूर्ण झालेलं आहे, इथे गणपतीचं आगमन झालेलं आहे आणि मोठ्या प्रमाणात इथे भाविक येऊन दर्शनाचा लाभ घेत आहे। काय सांगाल एकूणच गणरायाच्या ह्या आगमनाबद्दल? प्रथम मी सर्वांना गणेश उत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा देतो। आज आपले हे 14 वर्ष आहे। भाजप पुरस्कृत अथर्व ज्येष्ठ नागरिक कल्याण मंडळ आयोजित हा आपला गणराया सेक्टर 10 मध्ये 4 वर्षापासून विराजमान होत आहे आणि या माध्यमातून सर्व आपले जे ज्येष्ठ नागरिक आहेत, महिला, युवा सर्व या उत्सवामध्ये सहभागी होऊन अत्यंत जल्लोषामध्ये हा उत्सव साजरा करतात आणि त्यानिमित्ताने सर्वांच्या एकमेकांशी भेटीगाठी होतात व आम्ही या निमित्ताने आरोग्य शिबिर तसेच वेगवेगळे उपक्रम राबवत असतो। ज्येष्ठ नागरिकांसाठी आम्ही काश्यताळी, मसाज वगैरे असे अनेक उपक्रम आम्ही राबवलेले आहेत आणि इथून पुढच्याही काळामध्ये आम्ही असेच उपक्रम राबवत राहू। सर, एकूणच किती दिवसाचा बाप्पा आहे आणि काय लोकांना संदेशात भाविकांना काय सांगितलं? आपला 7 दिवसाचा गणरायाचा हे उत्सव आहे आणि आम्ही सर्व या विभागातील सर्व नागरिकांचे आरोग्य, त्या सुख, शांती, समृद्धी लाभो यासाठी आम्ही या बाप्पांचं या ठिकाणी स्थापना केलेली आहे आणि त्या माध्यमातून सर्व चांगल्या पद्धतीने या ठिकाणी या बाप्पाच्या उत्सवामध्ये सहभागी होतात। सर, आज नवी मुंबईच्या प्रत्येक गणेश उत्सवाला तुमची भेट आहे आणि आज अध्यक्षपदी जेव्हा तुम्ही आला ती पहिली विजिट गणरायाच्या चरणी प्रत्येक ठिकाणी तुम्ही जात आहात, काय सांगाल एकूणच आताचा अनुभव? आज आपल्या ह्या नेरूळ पश्चिम हा आमचा जो मंडळ आहे त्या मंडळाचे अध्यक्ष सन्माननीय भास्कर यमगरजी आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांनी या ठिकाणी सार्वजनिक गणेशोत्सव साजरा करीत आहे। त्या मंडळाला आज या ठिकाणी अध्यक्ष म्हणून मी भेट द्यायला आलेलो असलो तरी गणपती उत्सव हा आपल्या सगळ्यांचा अगदी ज्याच्या आतुरतेने आपण वाट पाहतो असा आपला हा उत्सव असतो। थोडा मोठ्यांच्या भेटीगाठी असतील तर ह्या निमित्ताने होत असतात। आज पहा या ठिकाणी आपण आलोय, तुमच्यापासून सगळी ज्या ठिकाणी ज्येष्ठ मंडळी माझ्या भगिनी या ठिकाणी बसलेले आहेत, एकत्र येण्याचं साधन आहे असं समजून जायचं आपण। गणेश उत्सव मंडळ किंवा गणेश उत्सव साजरा करण्याची लोकमान्य टिळकांनी जी संकल्पना केली त्यावेळची गरज वेगळी होती, परंतु तीच काही अंशी गरज आज जी आहे की ज्याच्यामध्ये आज ह्या ठिकाणी
आपली देखील प्रत्येक जण आपल्या दिवसाच्या गडबडीमध्ये असतो, कोणी कोणाला भेटत नाही, कोणी कोणाकडे जातही नाही. अशा वेळेला असा एखादा आपला उत्सव जो गणपती उत्सव असतो, त्या उत्सव ही आपली बुद्धिदेवता जरी असली तरी एकोप्याची देखील देवता आहे असं मी म्हणतो. कारण ह्या निमित्तानं आपण सगळी लहान मुलांपासून तर वयोवृद्ध माणसांपर्यंत सगळेच एका छत्राखाली येतात, वेगवेगळ्या प्रकारचे सामाजिक उपक्रम राबवतात, वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीज घेतात. पूर्वी फुगड्या खेळत असतात, वेगवेगळ्या प्रकारच्या ॲक्टिव्हिटीज त्यावेळी करत असतात आणि सगळा कुटुंब एकत्रित येतो. आज कुटुंबापासून आपण फार लांब असतो, पण आज जिथं राहतो तेच आपलं कुटुंब आहे, तोच आपला समाज आहे. इथं काही एखादी घटना घडली तर आपण एका मिनिटाच्या आत एखाद्या ठिकाणी जाऊ शकतो. गावावरून आपला माणूस 12 तासांनी येईल, 10 तासांनी येईल. म्हणजे हाच आपला समाज आणि हेच आपलं गाव. अशा पद्धतीनं वागणारी ही सगळी आपली शहरातली आमची सगळी टीम आहे. आणि मलाही त्या गोष्टीचा अभिमान आणि आनंद वाटतो की कुठल्याही जाती धर्माचा कोणी विचार करत नाही, पण गणेश उत्सव साजरा करताना प्रत्येकाला वाटतं की हा उत्सव माझा आहे आणि त्या उत्सवामध्ये मी त्या ठिकाणी सहभागी झालो पाहिजे. आणि अशाच पद्धतीचा उत्सव इथे देखील मी पाहतोय. आमचे मंडळाध्यक्ष भास्कर यमगर आणि त्यांचे सगळे सहकारी इथं आहेत, सगळे ज्येष्ठ नागरिक इथं आहेत, माझ्या भगिनी आहेत, सगळ्या आहेत. कार्यक्रम साजरा झाला पाहिजे चांगल्या प्रकारे. इथं पूजा अर्चा करतात, पावित्र्य राखलं पाहिजे, धार्मिक विधी व्यवस्थित झाली पाहिजे. त्या धार्मिक विधीच्या निमित्तानं गणेशाची पूजा त्या ठिकाणी चांगल्या प्रकारे मनाला आत्मिक समाधान मिळतं. आणि मी इथं आल्यानंतर मला देखील दर्शन घेतल्यानंतर मला देखील खूप आत्मिक समाधान मिळालं की आपल्याला ह्या ठिकाणी आपली सगळी टीम भेटली, गणरायाचं दर्शन झालं. ह्या गणरायाच्या चरणी एवढीच प्रार्थना करेन की आपले भास्कर यमगर आणि आमची सगळी टीम इथले सर्व रहिवासी यांना सुख समृद्धीचं पुढचं सगळं आयुष्य जावं अशा पद्धतीची एक मागणी मी गणरायाच्या चरणी त्या ठिकाणी असे काय सांगाल, आज आपण देखील इथे गणपतीच्या दर्शनाला आलेले आहात, यमगर सरांचे इथे हा गणपती आलेला आहे, तर काय सांगाल? सर्वप्रथम आपल्या या गणेशोत्सवामध्ये गणेशाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा. आणि भास्कर साहेब हा जो कार्यक्रम यावर्षी मला वाटतं 4-5 वर्ष झाले ते गणपती स्वतः आगमन करतात, गणपतीचा स्थापना करतात. तर भास्कर साहेब यांच्याबरोबरच अनेक कार्यक्रम ते घेतात ज्येष्ठांसाठी वगैरे सर्वांसाठीच. आणि आमची सर्वांची अशी इच्छा आहे की पक्षाने त्यांना एक संधी द्यावी आणि त्या संधीचं भास्कर साहेब नक्की सोनं करतील आणि निवडून येतील आणि पक्षाने त्यांना पाठिंबा द्यावा. आणि आमच्या अशा तरुण तडफदार आणि समाजाच्या एका तरुण उमेदवाराला पक्षाने संधी द्यावी हीच आमची एक सर्व ज्येष्ठांची आमच्या तरुणांची इच्छा आहे. बाबा काय सांगाल, आज इथे गणेशोत्सव मोठ्या उत्साहात इथे मनवला जात आहे, काय सांगाल? खरं तर ज्येष्ठांसाठी आमच्या सेक्टर 10 मध्ये खूप लांब जायला लागायचं, परंतु आज यमगर सरांच्या माध्यमातून आम्हाला इथं सगळ्या सुखसोयी मिळत आहेत. आणि आरोग्य तपासणी, इतर काही सुविधा, तसेच मशाज थाळी, योगा वर्ग, अनेकविध कार्यक्रम आमच्यासाठी ते राबवतात आणि तेही एकही पैसा न घेता. हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. आणि यात्रा काढतात कुठं. आता मध्यंतरीच आम्ही श्रीराम मंदिर अयोध्या इथं जाऊन आलो, खूप आनंद घेतला. आणि असंच यांनी करत राहावं आणि ज्येष्ठांचे लहान थोरांचे आशीर्वाद घ्यावेत असं मी ह्यांच्या माध्यमातून सांगेन. आणि गणरायांना विनंती करेन की बाबा सर्वांना सुखात आनंदात ठेव आणि पुढचे दिवस हे सगळ्यांना चांगले समृद्धीचे लाभावेत अशीच प्रार्थना करेन.